तर संतोष देशमुख यांच्या हत्येला 50 दिवसांपेक्षा जास्त अवधी लोटून गेलेला आहे। तरी देखील कृष्णा आंधळे काही पोलिसांच्या हाती लागत नाहीये। उलट कृष्णा आंधळेच्या कथित समर्थकांची बीडमध्ये अजूनही गुंडगिरी सुरू आहे। वाल्मिकराच्या बातम्या मोबाईलवरती का पाहतोस असा जाब विचारत होमगार्ड जवान अशोक मोहिते या तरुणाला जबर मारहाण करण्यात आली आणि त्याच्यावरती रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहे। धारूरमध्ये ही धक्कादायक घटना घडलेली आहे। वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप या दोघांनी अशोक मोहितेला मारहाण केल्याचा आरोप आहे। हे दोघेही घटनेनंतर फरार आहेत। दरम्यान ज्या ठिकाणी मारहाण झाली तिथे फॉरेन्सिकच्या पथकाने तपास सुरू केलाय। रात्री 11 वाजताच्या सुमारास ते आपल्या हॉस्पिटलला ॲडमिट झालेत। त्याच्यानंतर त्यांचा सिटी स्कॅन वगैरे करून घेतला आहे। इंजुरीजमध्ये त्यांना मेंदूला थोडा छोटासा रक्तस्राव झालेला आहे। सोबत डोळ्याला सूज वगैरे पण आहे त्यांच्या आणि पाठीवर मुका मार लागलेला आहे। बाकी उपचार त्यांच्यावर चालू आहे। तब्येत सध्या स्थिर आहे। दरम्यान या मारहाण प्रकरणावरती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा टीका केलेली आहे। बीडमध्ये हा दहशतवाद, ही दादागिरी, ही गुंडगर्दी याच्याविरुद्ध जनता रस्त्यावर उतरलेली आहे। कशाहून दादागिरी करतील आणि कशाहून नाही हे काहीच सांगता येत नाही। म्हणून या सगळ्या प्रवृत्ती ठेचून काढल्या पाहिजे सरकारने। आता बीडला जाऊन मुख्यमंत्र्यांनी तर काल भाषण केलं आणि त्याच बीडमध्ये या घटना होत आहेत। ज्यांच्यावर आरोप आहे ते लोक पण त्यांच्यासोबतच असतात। आता बातम्या पण कुठल्या पाहिजे हे धनंजय मुंडे आणि कोणतो वाल्मिक कराडची गँग ठरवणार काय? म्हणजे दहशत किती पसरवण्याचा प्रयत्न बघा। आणि मग त्याच्यात तर सांगायचं की नाही ती माझ्या जातीला बदनाम करण्यासाठी यांची जात, हे जात यांच्या नावानेच लिहिली, आम्ही त्या जातीचे असून पण आमची काही ओळखच नाही। मला एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।